Welcome. We will continue with the remaining four questions. That is question number 124, question number 128, question number 132, and last 136. Let's see. First of all, question number 124. If A is equal to 1, if A is equal to 1, B is equal to 0, then what is the value of then A bar plus B is asked. Now first of all solve this. What is A bar? कोणी करू शकेल? A bar म्हणजे काय? H value 1 आहे म्हणजे 1 bar plus B 0. A bar plus 0 is asked. What is the 1 bar? 0 plus 0 answer 0 यायला पाहिजे. पण ऑप्शन असे नाहीये. हा लहान मुलगा पण करू शकला असता, छोटा बच्चा पण केला असता. A bar plus 1, H value 1 आहे, 1 bar plus 0 because B is 0, 1 bar is 0, 0 plus 0 0. हे कोणी केलं असतं, पण असं नाहीये. ऑप्शन्स बघा. ऑप्शन ए आहे A, ऑप्शन बी आहे B, ऑप्शन सी आहे A plus B, ऑप्शन डी आहे A डॉट B बार. ऑब्वियसली हे 0 आहे म्हणजे कुणाची व्हॅल्यू आहे? B ची व्हॅल्यू आहे. सो आन्सर विल बी B. Answer will be B. So this was question number 124. Now question number 128. Please attend this lecture till the end because after these 4 problems we are going to start level number 3. Okay. Now question number 128. In the Boolean algebra, which gate is expressed as Boolean algebra मध्ये ह्या गेटचं नाव काय आहे? A plus B ची power A plus B bar. Obviously this is NOR gate. This is NOR gate. OR आहे ना? This is OR. OR च्या वरती कॉम्प्लिमेंट आहे A plus B. बघा इथं असेल A B, आउटपुट विल बी A plus B, but हा पुढे नॉट लावलेला आहे. So it will alter the output as A plus B bar. So OR आणि NOT combining these two it will be NOR. OR plus NOT combining these two it will be NOR. So this was 128. Now question number 132. The following truth table corresponds to logic gate. Okay, truth table दिला आहे A B 0 0 0 1 1 0 1 1. आउटपुट दिला आहे 0 1 1 1. ये कधी पॉसिबल आहे? 0 0 plus 0 0 0 plus 1 1 1 plus 0 1 1 plus 1 1. This is OR gate. एक जरी इनपुट 1 असेल, एक जरी इनपुट 1 असेल, आउटपुट 1 आलेला आहे. So this is the summation. This is the summation A plus B and it is called OR gate. It is called OR gate. खूप लल्लू क्वेश्चंस आहेत. ठीक आहे, खूप इजी क्वेश्चंस आहेत. Now last question. Last question, that is 136 of level 1. इथे AND गेट है, इथे NAND गेट है. या दोघांच्या आउटपुटनं एक NAND गेट रन होत आहे. इथे NAND गेट आहे. याचं आउटपुट दोन भागामध्ये डिवाइड केलं. याला एक दिलं, याला एक दिलं. याला दिलेलं आउटपुट इनपुट याला पण एक दिलंय, तेच आहे B. आणि याला दिलेलं पहिलं आउटपुट आणि याचं पहिलं आउटपुट कंबाइनिंग आहे इनपुट A. आता याचा ट्रुथ टेबल विचारलं. त्याचा ट्रुथ टेबल विचारलाय म्हटल्यानंतर पहिल्यांदा ट्रुथ टेबलला इनपुट तरी तुम्ही ड्रॉ करू शकता की नाही? इनपुट तरी ड्रॉ करू शकता. आउटपुटचं नंतर बघू.
इनपुट तरी ड्रॉ करा. इनपुट मध्ये काय काय असतं, ए आणि बी असतो. 0 0 0 1 1 0 1 1 हे इनपुट झालं. आउटपुट y असतं. हा y बघा आता सुरुवात कशी करायची आहे ए ची व्हॅल्यू 0 बी ची व्हॅल्यू 0. आता बघा ए 0 म्हटल्यावर हे कंटिन्यू इथं येणार 0 येणार. ए 0 म्हटल्यावर इथं पण काय आलं 0 आलं. बी पण 0 आहे. बी पण 0 आहे म्हटल्यानंतर इथपर्यंत 0 गेला, इथं पण 0 आला. कळलं? आता 0 0 हा कुठला आहे, नॅन्ड आहे. हे सगळे नॅन्ड केले आहेत. नॅन्ड म्हणजे गुणाकार आहे ना, गुणाकार झाल्यावर जे आन्सर येईल ते नाही घ्यायचं, त्याच्या उलट घ्यायचं. आता हे 0 0 आहे, नॅन्ड मध्ये गुणाकार होतो आहे आणि हे नॅन्ड आहे. सो 0 0 चा गुणाकार 0, पण 0 नाही ना आन्सर 1 आहे. काका इथं पुढे बबल आहे. नॅन्ड आहे ना, नॅन्ड म्हणजे काय, a डॉट b जे काय गुणाकार आन्सर येईल त्याचा कॉम्प्लिमेंट. सो 0 * 0 0, पण त्याचा कॉम्प्लिमेंट 1 येणार. सो आउटपुट आलं 1 1 गेला इथं, इथं आला 1 1 गेला खाली, इथं आला 1. आता बघा 0 * 1 0, पण इथं 0 आन्सर नाही ना, आन्सर परत 1 च येणार. 0 * 1 0, पण आन्सर पलटायचं 1 येणार. 1 * 0 0, आन्सर पलटणार 1 येणार. आता हा 1 आला वरून, हा खालून 1 आला, हा 1 हा 1. आता बघा 1 * 1 1, पण इथं कुठला आहे, नॅन्ड आहे. नॅन्ड म्हटल्यावर आलेला आन्सर उलटा होतो. तो 1 * 1 1 1 चा कॉम्प्लिमेंट 0. सो फायनल आन्सर विल बी 0 b 0. आता a 0 आहे, b 1 आहे. a 0 म्हणजे a च्या वरच्या टर्म्स सेम आहे, b 1 आहे म्हणजे इथं 1 येणार, इथं 1 येणार. 0 * 1 0, त्याचा आउटपुट आला 1 1 इकडे गेला, 1 इकडे गेला. 0 * 1 0, त्याचा उलटा आला 1 1 * 1 1च, पण नॅन्ड केले आणणार 0. वरून 1 आला, खालून हा 0 गेला, इथं आला 0. 1 * 0 0, पण 0 चा आउटपुट उलटा येणार 1 0 1. नेक्स्ट 1 0 ला पण कसं होणार 1 येणार. आता दोघंही 1 घेऊया. a ची व्हॅल्यू पण 1 घेऊ, म्हणजे हा 1 झाला, हा 1 झाला. 1 1 गुणाकार 1 आला, 1 च्या उलट आन्सर येणार 0. हे 0 म्हटल्यावर हे पण 0, इथं पण 0. 1 * 0 0, आउटपुट 1 1 * 0 0, आउटपुट 1. इकडनं 1 आला, इकडनं 1 आला, 1 * 1 1, आउटपुट 0. सो आन्सर विल बी 0 1 1 0 0 1 1 0. So which answer is correct? So option A is correct. Option A. Okay. Now this was level 1. So students, accept these problems. Accept these 33 problems. 33 questions I have solved here, which are important. Accept these, which are simple, remaining 1 not 5 problems you have to solve yourself. Okay? So solve it yourself. This was level 1. Level 2 I have already given you. Now in this lecture we'll start level 3. We'll start level 3. Pause the video, write these question numbers. I have written accept. Accept म्हणजे हे सोडून करा आणि हे सगळे आता करा क्लास मध्ये. ठीक आहे, व्हिडिओ बघता बघता हे लिहून घ्या याचे आन्सर. जे व्हिडिओ लिहित नाही तुम्ही, उरलेले क्वेश्चन्स तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा. आणि त्यात काही डाऊट असेल तर मला विचारा. Now level 3 where we will start. In level 3 there are 35 questions. Total 35 questions. Out of this we are going to solve 4 8 12 4 8 12 16 20 24 28 24 28 33
Okay, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. So out of these 35 questions, we are going to solve 8. So you are going to solve 27 questions. Around 25 के questions भी solve करो. 8 चौक 32. Total 35 है. 8 चौक 32. So 1/4 question I am going to solve, 3/4 for you as homework. Out of that 3/4 you can again, if you solve 50%, so remaining are 25%, give it to me. So total आता है 25, last चे 25. 50% भी solve करें, 50% तुम्ही solve करो. Question number 4. The part of transistor which is most heavily doped to produce large number of majority carriers is emitter. अपन शिकलेलो आहे, emitter is heavily doped, base is lightly doped, collector is moderately doped. Size wise, collector is largest, emitter is moderate, medium, and base is of small size. Question number 8. In the middle of depletion layer of a reversed biased PN junction, the potential in the middle electric field is maximum. ठीक है, electric field is maximum. अपन बघितलं आपण म्हणतो inbuilt electric field. So inbuilt electric field in the middle of depletion layer आपण पाहिलेलं आहे. This is P diode दाखवला है, diode. This is N. This is depletion layer. Here it is EB, inbuilt electric field. So EB is maximum in depletion layer. This is question number 8. Okay. Now question number 12. Energy band in solid are consequences of. Okay, in chemistry you have seen energy band diagrams are the consequences of what? Tell me. Ohm's law, Pauli's exclusion principle, then Bohr-Stary or Heisenberg uncertainty principle. Heisenberg uncertainty principle. Uncertainty. So it is Pauli's exclusion. Okay. तीन पण theoretical question होते. Don't worry. Now question number 16. The electrical conductivity of semiconductor increases when electromagnetic radiations of wavelength shorter than 2480 nanometer is incident on it. The band gap in electronic volt for the semiconductor is. So 2480 we have seen what is energy. Energy is hc upon lambda. H is Planck's constant. It is 6.6 into 10 to the power minus 34. Lambda is given in the question. Lambda given है 2480 nanometer. म्हणजे किती? 2480 into 10 to the power minus 9. Then c is the speed of light. 3 into 10 to the power 8 meter per second. This is in meter now. Substitute all the things here. What you will get? You will get C E is equal to 6.6 into 10 raised to power minus 34 into 3 into 10 raised to power 8 upon lambda 2480 into 10 raised to power minus 9. Again remember one thing, this energy is in joule. So if you want to convert it into electronic volt, you have to divide it by 1.6 into 10 raised to power minus 19. So minus 19 and minus 9, it will be minus 28. Minus 28 or the plus 28. Plus 28 plus 8, it will be plus 36. Plus 36 म्हटल्यानंतर इथं minus 34 आहे. It will be 10 raised to power 2. 10 raised to power 2 म्हणजे 100. ठीक आहे. So it will be 660. 100 का मल्टीप्लाई केला into 3 upon 2480 into 1.6. 0 is 0 cancel. So your answer is around 66 into 3 मध्ये किती येतं? sin 3 का 18, चला एक sin 18 ने 19 upon 248 into 1.6. So answer will be around question number कितना आया? Question number 16. So answer will be around 0.0
5 हे याच्या हाफ आहे हे अराउंड किती 400 च्या आसपास आहे सो 198/396 around 0.5 electronic volt so energy is equal to 0.5 electronic volt so this is your answer very nice question nice म्हणजे काय nice फॉर्म्युला तर माहित पाहिजे एक्सेल ला ठीक आहे नेक्स्ट question number 20 if the ratio of concentration of electrons to that of hole in a semiconductor 7/5 and the ratio of currents is 7/4 what is the ratio of their drift velocities so what is the formula for drift velocity do you know what is the formula for drift velocity tell me what is the formula for drift velocity it is 1i upon 1 upon NEA 1 upon NEA drift velocity is equal to 1 upon NEA ठीक है so ratio of drift velocity of what is asked drift velocities okay so we can say it is whole upon it is of electrons then concentration of force into concentration of force into concentration of electrons. Now these two ratios are given. So it will be 4/7 into 7/5. These two ratios are given in the question. 7 cancel. The answer will be 4/5. Option C will be correct. So you can observe from here. See here it is I upon NEA. Sorry, I upon NEA. So velocity is directly proportional to current. एक second. Which option is correct? Question number 20. It is a 4. असं उलटा लिहिला. इथे येणार IH upon I. Whole is proportional to volt. Velocity is proportional to current. Inversely proportional to concentration. म्हणजे इथं H असेल तर इथं E येणार. इथं H असेल तर खाली H येणार. So हे आन्सर उलटा येणार. IH upon IE. So this ratio is 7/4 into 5/7. 7 cancel. Answer will be 5/4. That is D. D answer is correct. Velocity is directly proportional to current. Velocity is inversely proportional to concentration. Number of holes, that is concentration. So जिथे याच्या समोर याच्या ना इथे याच्या inversely proportional आहे याच्या. E आणि A सोडून दे. A for area, E for charge. दोघेही constant असतात. So this is your question number 20. Now 24, 28 and 33. Three questions are remaining. लिहून घ्यायचं ना 24, 28 and 33. 24, 28 and 33. बघा एक्सरसाइज 2 आणि 3 डिफिकल्ट जरी असेल तर लवकर सॉल्व्ह होतं. तर नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी आहेत ना. 24. The circuit has two oppositely connect ideal diodes in parallel. आपण बघितलं आहे क्वेश्चन. What is the current? खूप सिंपल असतात असे क्वेश्चन्स. जितका क्वेश्चन मोठा ना तितका क्वेश्चन सोपा असतो कारण का त्यामध्ये सगळं गिव्हन असतं. पण जितका क्वेश्चन छोटा असतो ना तितका अवघड असतो कारण का त्यामध्ये काहीच गिव्हन नसतं. सगळं तुम्हाला माहित करावं. 2 ohm, 3 ohm, diode V1, diode V2, 4 ohm, 12 ohm. बघा नेगेटिव्ह इकडे पॉझिटिव्ह आहे म्हणजे पॉझिटिव्ह
इथं बघा पॉझिटिव्ह टू एन साइड, निगेटिव्ह टू पी साइड, रिव्हर्स बायस कॅन्सल झालं. पॉझिटिव्ह टू पी साइड, निगेटिव्ह टू एन साइड, फॉरवर्ड बायस ऍक्सेप्ट झालं. उरलं काय? एवढंच उरलं काय? ही मधलं जंक्शन तुम्ही काढून टाकू शकता. यू कॅन रिमूव्ह दिस बिकॉज दिस इज इन रिव्हर्स बायस. व्हिडिओ पॉज करून परत बघा रिव्हर्स का होतं. पॉझिटिव्ह टर्मिनल जो होता तो एन टाइपला होता. आता एवढंच उरलं. आता हे 4 आणि 2 कशामध्ये आहेत? आता हे सिरीज मध्ये आहेत. एकाच वायर वरती आहेत ना, एकाच वायर मध्ये, पॅरलल मध्ये नाही, सिरीज मध्ये. सो व्हाट इज द रेजिस्टन्स, इक्विव्हॅलेंस रेजिस्टन्स? 4 + 2 6 ohm, 6 ohm. What is the current? Voltage upon resistance. Voltage किती आहे? 12 volt. इथे आहे 12 volt. Upon resistance 6 ohm. Ohm voltage upon ohm. It is ampere. 12/6 2. सायकलचा सायकल 2 ampere. So current is 2 ampere. Option number C for Chennai. This is 24. Now 28. A PN junction diode given you in the figure. AC circuit, AC supply is given. It can act as a rectifier. An alternating current source V is connected. The current in the resistor R can be shown. करंट कसा करंट येणार आहे? अरे हा हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे, त्याचा आउटपुट विचारलं इथं. इथं करंटचा आउटपुट कसा असणार आहे? हाफ वेव्ह आहे ना. इनपुट जरी एसी असला, दिस इज इनपुट करंट, इनपुट जरी असा असला तरी आउटपुट कसा असणार आहे? एकच डायोड आहे इथं, एकच डायोड आहे. इथं अनेक असतात तर हा फुल वेव्ह असतात. सो हाफ वेव्ह आहे, हाफ वेव्हचे आउटपुट कर्व विचारले तर ही आहे ना, सिंपल. सो ऑप्शन नंबर 3 सी चेन्नई. नाउ क्वेश्चन नंबर 33. ओके. द एलईडी चा कर्व विचारतो. एलईडी चा कर्व कोणता आहे? देयर आर 4 कर्व्स गिवन. दिस इज द फर्स्ट कर्व. voltage, current, equals like blue, green, yellow, red. First option. This is the second option. This is the option A, option B, option C, red, yellow, green, blue, and option D is given here. आठवा theoretical class, theoretical class, red, yellow, green, blue. So I have given in the last curve is D curve. So here option D is correct. These are false. For LED, line emitting diode, I have given this curve in forward bias condition. Okay students, so this is the end of our level 3. All the problems, around the 25 problems, 25% problems I have discussed from all the 3 levels. You must solve all the remaining problems. If you have any doubt, please ask me. Don't hesitate to ask me, because it is only for you. 720 marks is not a joke. Kiman minimum 500 marks minimum to get admission in government and university. Okay, so study well. Thank you very much.